मी 100 नव्हे 101% कन्फर्म आहे। याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारा नेता आहे, त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द ते बदलणार नाहीत। सांगली जाहीर, कोल्हापूर हातकणंगले मात्र प्रतीक्षाच का? भाजप मैत्री जपणार की दणका देणार? भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील यांना पुन्हा संधी दिली, मात्र शेजारच्या हातकणंगले, कोल्हापूर आणि सातारा मतदारसंघात मात्र सावधगिरी बाळगत मित्र पक्षांना न दुखावण्याची भूमिका घेतली। या तीनही जागेंबाबत मित्र पक्षांचा सुरू असलेला आग्रह भाजप मान्य करणार की दणका देणार याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून संजय पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली। त्यांना काही स्थानिक नेत्यांचा विरोध होता, पण त्यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार सद्यस्थितीत पक्षाकडे नव्हता, त्यामुळे विरोध डावलून काकांना संधी देण्यात आली। आता त्यांची हॅट्रिक करण्याची जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप यांच्यासह अनेकांवर आहे। यातील काहींचा त्यांना विरोध असला तरी पक्षाचा आदेश म्हणून त्यांना आता राबावंच लागणार आहे। सांगलीची उमेदवारी जाहीर झाली तरी कोल्हापूर, हातकणंगले, सातारा हे तीन मतदारसंघ मित्रपक्षांच्या हक्काचे असल्यानं पहिल्या टप्प्यात भाजपने त्यांचा समावेश केला नाही, पण या तिन्ही मतदारसंघात या पक्षाने हक्क सांगतानाच पर्यायी उमेदवारांची नावही पुढे केलीत। सातारा येथून खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूर येथून समरजित घाटगे आणि धनंजय महाडिक, तर हातकणंगले मतदारसंघातून शौमिका महाडिक आणि प्रकाश आवाडे यांच्यासह विनय कोरे आणि संजय पाटील यांची नावं चर्चेत आहेत। कोरे यांनी मात्र आपली इच्छा नसल्याचं स्पष्ट केलंय, इतर तिघे मात्र लढण्यासाठी तयार असल्याचं सांगतायत। आता या ज्या बातम्या येत आहेत, कोल्हापूर भाजपला मिळणार, हातकणंगले भाजपला मिळणार, शौमिका महाडिक उभारणार, या सगळ्या बातम्या या तुमच्याकडून आम्हाला समजत आहेत। परंतु जर ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं शौमिका महाडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी, तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत। तीनपैकी एक तरी मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी या पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। यातील कोणता मिळणार हे शेवटच्या टप्प्यातच स्पष्ट होणार आहे, पण या तिन्ही जागा सोडायला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गट तयार नाही। दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापुरातील दोन्ही जागा आम्हालाच द्या हा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे। सातारा आमच्या हक्काचा असल्यामुळे तो आम्ही लढू अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे। सध्या तरी दोन्ही प्रमुख मित्र पक्षांना दुखावण्याची भाजपची रणनीती दिसत नाही, पण जिथे जो विजय होणार तोच उमेदवार हीच भाजपने रणनीती आखली। त्यामुळेच विद्यमान खासदारांच्या विषयी नाराजी असल्याचं सांगत पर्यायी नावं पुढे केली जातात। याला संजय मंडलिक यांनी थेट आव्हान दिलंय, शब्द दिलाय तो पाळावाच लागेल असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिलेला शब्द पाळण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे मी 12वा नाही, पहिला खेळाडू असल्याचं मंडलिक यांनी स्पष्ट केलंय। मी 100 नव्हे 101% कन्फर्म आहे। याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारा नेता आहे, त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द ते बदलणार नाहीत। आणि म्हणून काही माध्यमातून आल्यामुळे माझाही थोडासा संभ्रम झाला होता, आणि तिची खात्री करायला मी गेल्यानंतर ती म्हणजे आचारसंहिता लागणार आहे, विकास कामाच्या उद्घाटनाला अवधी कमी आहे, आणि अशा वेळी उमेदवारीच्या चर्चेमध्ये तुम्ही गुंतू नका। उमेदवार हा माझा शब्द आहे, उमेदवारी हा माझा शब्द आहे, आणि मी तो पूर्ण करेन। तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जावं असं त्यांनी सूचना दिली। या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप मित्र पक्षांना देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र सद्यस्थिती पाहता या तीन जागांपैकी एक जागा भाजप स्वतःकडे ठेवणार अशी ही चर्चा आता सध्या पाहायला मिळते। ती जागा कोणती ठेवणार हे येत्या 3-4 दिवसात स्पष्ट होईल। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महासत्ताला सबस्क्राईब करा। जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।